अतिवृष्टीनं तर सगळं घेऊन गेलेलंच होतं. परंतु अजून काय जे राहिलेलं आहे बाकी, ते पण अवकाळी घेऊन जाणार असं वाटत आहे. अक्षरशः माझा बळीराजा अतिवृष्टीने कसा तरी सावरत होता. परंतु आता परत एकदा अवकाळी उर्वरित बळीराजालाही संपवते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं भयानक नुकसान झाले. रब्बीची आलेली पिकं तर चाललीतच, परंतु त्याचबरोबर जे जनावर आहेत, माझ्या बळीराजाचं जे पशुधन आहे, ते पशुधनही घेऊन जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्षरशः एका कुटुंबाच्या प्रपंचाची राखरांगोळी झाली आहे म्हणायला का हरकत नाही. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अक्षरशः कालच्या झालेल्या पावसामुळं 4 ते 5 जनावरं जाग्यावरच दगावलेली आहेत. रात्री सुरू झालेला 11 ते 12 पासूनचा जो पाऊस होता, त्या पावसात अक्षरशः त्याची बैलं, म्हशी, जितकी जनावरं होती तितकी अक्षरशः 2 विजांनी संपवलेली आहेत. गारांचा पाऊस, सोसाट्यांचा वारा आणि त्यामध्ये विजाच्या लोळग्यामुळं अक्षरशः जनावरं संपलेले आहेत. प्रशासन किती दिवस असं पाहणार? गेल्या वेळेस अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे, जनावरांचे, घरांचे नुकसानीचे पैसे राज्य शासनाकडून अजून शेतकऱ्याला मिळाले नाहीत. तर आता या अवकाळीमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? अक्षरशः पिकांचं काहीच राहिलेलं नाही. गेल्या 5 ते 6 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळं हातची आलेली ज्वारी असो, गहू असो, हरभरा असो, पिकांना फुटवे येत आहेत. अख्खे प्लॉटच्या प्लॉट आडवे झालेत आणि त्यात अक्षरशः ज्वारीचीच उगवण होत आहे. जागेवरच ज्वारी वापत आहे. कसा तरी करून यावेळेस ज्वारीला 4,000-4,500 रुपये भाव आला आहे. शेतकऱ्यांना 4 पैसे हातात राहतील असं वाटत असतानाच आता अवकाळी हातचं सगळंच घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे. आता प्रशासन कधी जागं होणार व शेतकऱ्यांना केव्हा धीर देणार हेही पाहणं गरजेचं आहे. खूप उशीर झाल्यावर शेतकऱ्याकडे येऊ नका मायबाप. लवकरात लवकर येऊन शेतकऱ्यांना धीर व आधार द्या.